नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच MSRLM मध्ये जे रिक्त पदे आहेत त्यांची पदभरती सुरू झालेली आहे। काही तालुका स्तरावरील जे पद आहेत ते याच्यात भरण्यात येणार आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये किती पदे आहेत, कोणकोणते पद आहे, याला मानधन किती, त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ हा एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्कीच करा। तर बघा, हे जे ऑफिशियल PDF आहे ते टोटल 5 पेजेसचं आहे आणि याच्यामधली जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती आपण पाहणार आहोत। हे जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्या इंस्टाग्रामवर मिळून जाईल, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तसेच आमच्याशी तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा संवाद साधू शकता। याच्याबाबतची जी सविस्तर माहिती आहे यांची ऑफिशियल साईट आहे zpchandrapur.maharashtra.gov.in। या साईटवर याची अजूनही माहिती भेटून जाईल, पण तीच माहिती इथे मी तुम्हाला सांगत आहे। आता आपल्याला माहिती आहे की MSRLM अंतर्गत ह्या पदभरती आहेत। पद कोणतं आहे तर याच्यामध्ये IFC ब्लॉक अँकर हे पद आहे। याच्यामध्ये जी प्रारंभिक तारीख आहे अर्ज मागवण्याची ती 12/11/2025 ते 18/11/2025। वेळ खूप कमी आहे, म्हणजे 12 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंतच्या आतमध्येच तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि नोव्हेंबर महिन्यातच हे संपणार आहे। याच्यामध्ये मी आत्ताच सांगितलं IFC ब्लॉक एडिटरच्या जागा आहेत। आता याच्यामध्ये तालुक्यानुसार याच्यामध्ये जागा दिलेल्या आहेत। तर टोटल 5 पद आहेत, त्याच्यामध्ये जागा आहेत। सिंदेवाहीमध्ये 1, जिवती या तालुक्यामध्ये 1, कोरपन्ना तालुक्यामध्ये 1, सावली आणि ब्रह्मपुरीमध्ये 1 अशा टोटल 5 जागा त्या तालुक्यानुसार वितरित करण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये जे मानधन आहे ते 20,000 रुपये प्रति माह तुम्हाला भेटणार आहे। याच्यामध्ये प्रवास भाडे याच्यामध्येच इन्क्लूड आहे। आता शैक्षणिक पात्रता काय तर बघा, सगळं काय वाचायची गरज नाही, शॉर्टमध्ये सांगतो। तुमच्याकडे BSc ॲग्रीची डिग्री असेल किंवा इक्विलंट BSc हॉर्टिकल्चर किंवा त्या इक्विलंट कृषी क्षेत्रामध्ये तुमच्याकडे कोणतीही डिग्री असेल, पदवी असेल, पदविका असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता। आता याच्यामध्ये जो अनुभव आहे तो किमान 1 वर्षाचा अनुभव याच्यामध्ये पाहिजे आहे यांना कृषी क्षेत्रातला। म्हणजे तुम्ही डिग्री झाल्यानंतर कृषी क्षेत्रातला किमान तुम्ही कुठेही काम केलेलं असेल त्याचा तुमच्याकडे अनुभव असेल किमान 1 वर्षाचा तर तुमच्याकडे असला पाहिजे। निवडीचे वय काय आहे तर बघा, जास्तीत जास्त तुमचं वय 43 असलं पाहिजे। मिनिमम डिग्री झाल्या तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता, म्हणजे तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। म्हणजे मिनिमम एज आपण 21 धरूया आणि मॅक्झिमम 43। निकष काय काय आहेत तर बघा, कृषी, फलोत्पादन, मत्स्यपालन, पशुपालन, मधमाशी पालन इत्यादी क्षेत्रातील शेती आधारित उपक्रम जे असतात त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे। उत्तम तुम्हाला कौशल्य असलं पाहिजे संवाद साधण्याचं। त्याचबरोबर शेती व शेती आधारित मूल्यवर्धन साखळी उपक्रम जे असतात त्याची अंमलबजावणीबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे। तांत्रिक ज्ञान म्हणजे संगणकीय ज्ञान असलं पाहिजे। स्थानिक स्तरावरील उमेदवारास जे आहे ते प्राधान्य आहे, म्हणजे त्या तालुक्यातून जर तुम्ही असाल जिथं जिथं या जागा आहेत तर तिथून जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाईल। आता भूमिका आणि जबाबदारी काय काय आहे या पदाची तर कार्यक्षेत्रातील प्रभागातील वरिष्ठ CRP इतर समुदाय संसाधन व्यक्ती यांच्याशी नियमित समन्वय साधून प्रभागाचे कामकाजाचे नियोजन करणे, जे काम आहे त्याचं नियोजन। त्याचबरोबर प्रभाग स्तरावर प्रकल्पाचे निरीक्षण करणे, मूल्यमापन करणे, अहवाल सादर करणे, भेटी देणे, प्रत्यक्ष भेटी देऊन कामाचा आढावा घेणे, प्रभागनिहाय प्रोडक्ट डेव्हलपमेंट करून त्याची पॅकेजिंग, ॲडिंग, संबंधित मार्केटिंग उपक्रमाकरिता कामे पाहणे। तर हे कामं जे आहे ते दिलेले आहेत, म्हणजे हे पद ज्यावेळेस तुम्ही मिळवताल तुम्हाला भेटून जाईल, त्याच्यानंतर तुमची कामं आहेत। जाणून घ्यायचं असेल डिटेलमध्ये तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा। निवड प्रक्रिया काय आहे तर एक लेखी परीक्षा होणार आहे 40 गुणांची आणि तोंडी परीक्षा होणार आहे 10 गुणांची। टोटल 50 मार्काची एक्झाम होणार आहे। लेखी व तोंडी परीक्षेचे आपण आता निकष पाहूयात। लेखी परीक्षेसाठी काठिण्य पातळी डिप्लोमा स्तरावरील राहील। लेखी परीक्षेचे विषय गुणांकन बघा पुढील प्रमाणे, म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न 5 गुण, गणिताचे 5 गुण आणि कृषी व कृषी संलग्नाचे 30 गुण। म्हणजे ॲग्रिकल्चरची डिग्री आहे तर त्यामधलंच तुम्हाला 30 गुणांसाठी असेल। असं टोटल तुम्ही इथं 40 बघू शकता मार्क्स इथं वितरित करण्यात आलेले आहेत। सदर परीक्षा ही बहुपर्यायी असेल, म्हणजे MCQ टाईप असेल, 1 क्वेश्चन आणि 4 पर्याय। आणि सदर परीक्षा याच्यामध्ये नंतर तोंडी परीक्षा ही 10 गुणांची असेल। तोंडी परीक्षेमध्ये संबंधित व्यक्तीचे संवाद कौशल्य, म्हणजे मी आता जे वरी बघितलं तुम्हाला सांगितलं की संवाद कौशल्य असलं पाहिजे, ते संवाद कौशल्य पाहिलं जाईल। तुमचा कामाचा जो अनुभव आहे तो विचारला जाईल। यांसारख्या बाबीच्या आधारावर तुमच्या जे गुण आहेत ते तुम्हाला दिले जातील। तर टोटल 50 मार्काची परीक्षा आहे, 40 लेखी 10 तोंडी। तर तुम्हाला याच्यामध्ये मार्क जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यानुसार तुम्हाला हे पद मिळून जाईल। सदर पदाकरिता परिपूर्ण भरलेले अर्ज शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह सादर करण्याची अंतिम तारीख 19 आहे।
5 वाजेपर्यंत. आता ही कशी करायची आहे तर व्यक्तिशः तुम्ही स्वतः जाऊन तिथं टाकू शकता किंवा टपालाद्वारे किंवा विहित मुदत दिलेली आहे खालील कार्यालयाने वेळेत पोहोचतील अशा बेताने अर्ज सादर करायचे. ऑनलाईन तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला अर्ज सादर करताना पत्त्यावरच तो पाठवायचा आहे किंवा स्वतः तिथं जाऊन तिथं सादर करायचं आहे, तिथं सबमिट करायचं आहे. तर 2च पर्याय आहेत तुमच्याकडे. अर्ज सादर करायचा आहे त्या कार्यालयाचा पत्ता खालीलप्रमाणे आहे. कोरपणा तालुका करिता इथं दिलेला आहे, अध्यक्ष मातुश्री महिला प्रभाग संघ तालुका. आता हे जे आहे ते पत्ता दिलेला आहे, कार्यालयाचे पत्ते मी स्क्रीनवर इथं दाखवत आहे तुम्हाला. स्क्रीनला पॉज करा, या व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा आणि हे पत्ते तुम्हाला दिसतील प्रत्येक तालुक्यानुसार. त्याच तालुक्यामध्ये जिथं तुम्ही इंटरेस्टेड असाल तिथं तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करायचे मी वापस एकदा रिपीट करतो, 2च पद्धती आहेत, एक ऑफलाईन आणि दुसरं ऑफलाईनच आहे पण टपालाद्वारे आहे किंवा एक स्वतः जाऊन करू शकता. ऑनलाईन याच्यामध्ये कोणताही ऑप्शन तुम्हाला नाहीये. प्रक्रियाचे टप्पे जे आहेत ते दिलेले आहेत. जाहिरात प्रकाशित झाल्यापासून जे मुलाखत वगैरे आहे, तर तुम्हाला हे सर्व जी प्रोसेस आहे म्हणजे 12 तारखेपासून 27 तारखेपर्यंत नेमकं याच महिन्यामध्ये तुम्हाला हा जॉब मिळून जाऊ शकतो. तुमच्याकडे डिग्री असेल, तुम्ही क्वालिफाय होत असाल तर बघा हे पूर्ण जे आहे प्रक्रियेचे टप्पे दिलेले आहेत त्या तारखेनुसार. 27 तारीख अंतिम आहे, त्या दिवशी तुमचा निकाल म्हणजे तोपर्यंत तुमची लेखी परीक्षा पण होईल, तुमची मुलाखत पण होईल, त्या दोन्हीचे मार्क्स पण येतील आणि 27 तारखेला त्याचा निकाल पण येईल. तर मित्रांनो अशा प्रकारे हे पूर्ण जे आहे हे PDF आहे, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. वाचायचं असेल तर आमच्या इंस्टाग्रामवर मिळून जाईल, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तसेच तुम्ही प्रश्न विचारू शकता कॉमेंट सेक्शनमध्ये आणि तारीख लक्षात ठेवा 18 तारीख ही अंतिम आहे. इंटरेस्टेड असाल तर फॉर्म इमिडिएटली भरून टाकू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.